नमस्कार. श्रीमद भगवत गीता 16वा अध्याय 16वा श्लोक. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता कामभोगेषु पतन्ति नरकेषु च. आघात बघूया. अनेक चित्त विभ्रांता. अनेक मधला ने दीर्घ आहे. अनेक चित्त दोन्ही अक्षर ऱ्हस्वच आहेत. चिरस्व आहे, पुढे आलेलं आहे जोडाक्षर. जोडाक्षर कुठलं आहे? तला त जोडलेला आहे. चित्त म्हणून चीवर आघात, डोक्यावर हलंत त, जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. चित्त. अनेक चित्त. अनेक चित्त. विभ्रांता. विवर आघात, डोक्यावर हलंत भ, जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. विभ्रांता. विभ्रांता. भ हा ओष्ठ्यवर्ण आहे. भचा उच्चार करताना ओठांचा एकमेकांना स्पर्श होतो. विभ्रांता. भ्रांता दीर्घ आहे. भ्रांता. भ्रांता. विभ्रांता. चित्त विभ्रांता. अनेक चित्त विभ्रांता. म्हणून बघूया. अनेक चित्त विभ्रांता. 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 पुढे बघूया. मोहजाल समावृताः. मोहजाल कुठे आघात नाही. मोह मधला मो दीर्घ आहे. जाल मधला जा दीर्घ आहे. मोहजाल. मोहजाल. समावृताः. समा मधला मा दीर्घ, वृताः मधला ता दीर्घ आहे. वृ ह्रस्व आहे. वृताः. वृताः. समावृताः. मोहजाल समावृताः. मोहजाल समावृताः. म्हणून बघूया. मोहजाल समावृताः. मोहजाल समावृताः. मोहजाल समावृताः. मोहजाल समावृताः. मोहजाल समावृताः. मोहजाल समावृताः. संपूर्ण ओळ म्हणूया. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृताः. 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 खालची ओळ बघूया. प्रसक्ता कामभोगेषु. प्रसक्ता. सवर आघात, डोक्यावर हलंत क. उच्चार करताना कसा करतो बघा. प्रसक्ता. कचा उच्चार प्रथम करतो म्हणून कचा आघात दिलेला आहे. प्रसक्ता. प्रसक्ता. आधी कचा उच्चार आणि मग तचा उच्चार. ताच्या पुढे विसर्ग आहे. ता दीर्घ आहे आणि दीर्घाच्या पुढे हा विसर्ग आहे. म्हणजे हा झाला दीर्घ विसर्ग. हा दीर्घ विसर्ग पटकन लक्षात येण्यासाठी हा बाण काढलेला आहे. प्रसक्ता. प्रसक्ता. दीर्घ विसर्ग म्हणजे काय? विसर्गाच्या वेळेला क्रिया काय होते? पोट आतमध्ये जातो, श्वास आपण बाहेर सोडतो. तर ही श्वास सोडण्याची क्रिया थोडी जास्त प्रमाणात होते, म्हणजे दीर्घ. करून बघूया उच्चार. प्रसक्ता. प्रसक्ता. पुढे आहे कामभोगेषु. काम मधला का दीर्घ आहे. भोगेषु मधला भोगे दीर्घ आहे. शू ह्रस्व आहे. भोगेषु. भचा उच्चार आपण जाणीवपूर्वक करायचा आहे. भ. भ हा ओष्ठ्य वर्ण आहे. साधा भ म्हणून बघा बरं. भ. आणि जाणीवपूर्वक म्हणून बघा. भ.
जाणीवपूर्वक म्हणलेला भ आहे ना, खणखणीत वाटतो बघा. भ, भ. जसं प, फ, ब, भ. जाणीवपूर्वक उच्चार करायचे म्हणजे छान खणखणीत येतात उच्चार. कामभोगेषु. भोगेषु मधला शू ऱ्हस्व आहे. श म्हणताना जीभ पोटफोड्या, श म्हणताना जीभ टाळ्याकडे जाते पण टाळ्याला चिकटत नाही. उच्चार कसा होणार आहे? भोगेषु, भोगेषु, कामभोगेषु, प्रसक्ताः कामभोगेषु. म्हणून बघूया. प्रसक्ताः कामभोगेषु, प्रसक्ताः कामभोगेषु, प्रसक्ताः कामभोगेषु, प्रसक्ताः कामभोगेषु, प्रसक्ताः कामभोगेषु. पुढे बघूया. पतन्ति नरकेषु च. पतन्ति. तवर आघात, डोक्यावर हलंत न, जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. पतन्ति. तिन्ही अक्षर ऱ्हस्वच आहेत. तवर जोर आहे. पतन्ति, पतन्ति. तवर नच आघात दिलेला आहे. नरके शुचौ. नरके मधला के दीर्घ आहे. केच्या पुढे अवग्रह आहे म्हणून के आपल्याला किंचितसा लांबवायचा आहे. नरके शुचौ. शुचौ मधला चौ दीर्घ आहे. शुचौ, शुचौ. नरके शुचौ. पतंतीमध्ये तवर छान जोर दिला ना की पुढचं अक्षर छान ऐकायला येतं. म्हणून बघूया. पतन्ति नरके शुचौ, 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 पतन्ति नरके शुचौ. संपूर्ण ओळ म्हणूया. प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च. 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 16वा श्लोक संपूर्ण म्हणूया. अनेकचित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च. अनेकचित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च. अनेकचित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च. अनेकचित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च. अनेकचित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च.